आता इतिहास म्हणून थोडं सांगतो. त्यांनी 82 साली स्वतः निवृत्त व्हायचा निर्णय त्यांनी स्वतःने घेतला. या निर्णयानंतर माझे वडील स्वर्गीय सतीश कताळे पाटील हे काँग्रेसमध्ये काम करत होते. त्यांनाही वेळोवेळी अं, संधी मिळत गेल्या. पी.के. सावंत असतील त्यावेळेस. पण दादांनी एकच भूमिका ठेवली की बाबा आता राजकारण आमचं संपलं, मला पुढे काही करायचं नाहीये. राजकारणाची यावेळेस एक दिशा बदलत चालली होती, थोडे विचार बदलत चालले होते. त्यामुळे त्यांना ते सहन होत नव्हतं, म्हणून ते थांबून घेतलं त्यांनी. काँग्रेसमध्ये त्रास झाला म्हणून त्यांनी ते थांबले, हे 100% चुकीची माहिती आहे. असलेला मी बिलकुल समर्थन करणार नाही. प्रवेश होत असताना माझ्यापेक्षा अटी जास्ती लोकांना माहिती की मला पाकिट मिळालं म्हणतात. चौरा साहेबांना काल एवढी म्हटलं मी की आताच गाडी बुक केली आहे. म्हटलं परत लोक म्हटलं गाडी तुम्ही दिली आहे त्यांना, म्हटलं ती कॅन्सल करून टाकतो मी, 6 नंतर घेतो मी गाडी. एवढंच मजेचा विषय म्हणून एवढंच बोलणार. अदरवाईज काही चौरा साहेबांकडे मागितलेलं नाहीये. त्यांनी आश्वासन एक दिलेलं आहे का तू काम करत राहा आणि आपण एकत्र काम करू, चांगलं काम करू, बस. त्याच्यामुळे काही आपण स्वतः पत्रकार आहात, आपले सोर्सेस असतात. आपण मला वाटतं थोडं आपलं तहसील कार्यालयात, प्रांत कार्यालयात जाऊन थोडस अजून निरीक्षण करून बघितलं, सगळी प्रकरणं तुम्हाला मिळतील, नावं मिळतील. तुम्ही जर अधिकाऱ्यांना थोडं जरा बाजूला घेऊन विचारलं, तुम्हाला सत्यता सगळी समोर येईल. तेव्हा काय चाललंय काय नाही चाललंय. एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. 42 वर्षी प्रकरण सगळी बंद आहेत. मला कबूल आहे काही प्रकारे त्याच्यात भ्रष्टाचार होत असेल किंवा झाला असेल, ठीक आहे असेल, आता ते त्यांनी कोणी केलं तरी केलं, माझं म्हणणं. पण अचानक मध्ये ऑर्डर निघतात इलेक्शनच्या पुढे मागे, त्या एका ठराविक कुटुंबाबद्दलच निघतात. हे किती योग्य आहे? त्यानंतर बरेच व्यवहार होतात. ही माहिती मला वाटतं तुम्ही स्वतः काढावी. मी जास्तीत त्याच्यात डिटेल न बोलण्यापेक्षा तुम्हाला सगळी माहिती मिळवणे सोपी आहे. साहेबांनी विचारले का? सगळेच प्रश्न विचारले का साहेबांनी काय सांगितलं ह्याच्याने माझेच प्रश्न आहेत. साहेबांनी सगळे प्रश्न विचारले, माझ्या करत लक्षात नाही सगळे. पण बेसिक तेच होतं की बाबा प्रशासनाला ब्लॅकमेल करायचं, आरटीआय कायदा वापरायचा, त्यातनं लोकांना ब्लॅकमेल करायचं. वाळू तस्कर असतील त्यांचे काय, त्यांना धरलं पकडलं की त्यांची सेटलमेंट करून द्यायच्या. मग काही सेटलमेंट उलट्या पडल्या, परत त्यांच्यावर कारवाई झाली. आता साहजिक आहे, मी तर तुमच्याकडे परत येणार पैसे मागण्यावर तुम्हाला काम केलं, माझ्यावर परत कारवाई झाली, मला पैसे देतात, पैसे परत न केले गेले. स्टेट एजन्सीकडनं पर्सनल अकाउंटवरती पैसे घेतले गेले. आता तुम्ही ते लोन तर दाखवू शकत नाही. ते संबंध तयार करायचं म्हटलं सगळे करता येतं. हे 42 बेचं म्हटलं असं प्रकरण झालं. प्रत्येक यांनी केलं तर केलं, त्याच्यावरती 60 लाख रुपयाचे लोन देखील घेतले. आता मला सांगा, उद्या जेव्हा ते प्रकरण कॅन्सल होईल त्या बँक ती बुडली का 60 लाख? त्यांचं आज ऑडिट मध्ये काय झालं, असे बरेच विषय होत गेले. काय 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 जी. मला वाटतं आपलं जे एक आर्टिकल होतं, बरोबर आहे, बरोबर ना, मी तुम्हाला फोन केला होता, मी तुम्हाला माझी अडचण काय तेही सांगितलं होतं, तरी तुम्ही मला प्रश्न करते. परत तुम्ही त्या याच्यात मला म्हटलं होतं की आपण त्याचे क्लॅरिफिकेशन करू. पुढे जाऊन तुम्ही एक छोटी बातमी लावली, पण तुम्ही काय लावली, इच्छुक आहेत. तुम्हाला त्यावेळेसही म्हटलं होतं तुम्ही इच्छुक नाहीये. तुम्ही इच्छुक म्हटलं ठीक आहे, तुम्हाला एक पद्धतीने ते कदाचित नलिफाय करायचं होतं म्हणून तुम्ही ते लावून दिलं. पण त्या बातमीचाही मला आनंद झाला नाही, उलट त्याच्यामुळे गैरसमज तयार झाला, जो आज आपण मी भोगतोय. राहत उत्तर द्यायला लागतंय की तिकिटासाठी मी कधीही इच्छुक नव्हतो आणि मी कम्प्लिटली हे जे नाव वापरलंय कथा साहेबांचं, हे नातू हे नातू हे नातू, अरे बाबा मी पेटंट नाही घेतलं साहेब,
विजय खताळ हे महाराष्ट्रातलं एक सामाजिक व्यक्तिमत्व आहे. सगळेजण नाव वापरू शकतात, फोटो लावू शकतात. तर माझं म्हणणं तुझा आज आहे ना बाबा, या आजच्या ठिकाणी आहे ना, आता त्याचा फोटो तर मोठा लाव थोडा. तू म्हणतोयस ना नातू आहेस. माझे बॅनर बघा आजपर्यंतचे, मी नेहमी दादांचा मान दादांपाशी ठेवलाय. त्यांचा फोटो नेहमी मोठा लावला. ठीक आहे, इथं बॅनरबाजीचा विषय नाहीये, पण एक मानाचा विषय जे आपण म्हणतो ते. त्यामुळे ह्याला कंटाळून त्याला कंटाळून तो विषय नाही. असे कंटाळणार मला मला कोणी कंटाळायला लावू शकत नाही. मला काम करायचंय म्हणून मी इथं आलोय. आणि हे बोगसपण मी नाही सहन करू शकत. काय वाटतं बरं अमोल खताळ उभे राहिले बाळासाहेब थोरातांचं मनात देखील काही होईल. काय वाटतं काय गोष्टी काय नाही, खरंच मी त्याच्यावर तुम्हाला नाही सांगता येणार नाही. पण मी आता आता काल आमच्याच गावातली सभा बघितली, त्याच्यावरनं तर मला वाटत नाही की असं काही होईल. बघू आता, लेट्स सी. सत्य आहे. ही जी विजय बाबू जी. तो विचार हे माफ करा, पण नावं घेण्यात तर मजा नाही. आपल्याला काय भूमिका आहे माझी मी स्पष्ट करा. मला कोणावरती वैयक्तिक आरोप करायची इच्छा नाही. त्यामुळे जे घडलंय त्या पद्धतीने घडलंय, ती प्रक्रिया पूर्ण चुकीची होती. त्या प्रक्रियेच्या विरोधात आपण बोलतोय. आता ज्यांनी केलं ते सगळे शोधले समजदार. निवडणुकीला 2 दिवस असताना एक 2 दिवसाच्या टप्प्यावरती पक्ष प्रवेश केला. यावर देखील जाहीर मुंबईत झाले. तोपर्यंत का नाही तेव्हापासून संपर्कात होते. एक गोष्ट मी कबूल करेन, चांगला प्रश्न आहे. परवा मला वाटतं पेमगिरीला सभा होती साहेबांची, विकी साहेबांची. असा वर्ग होतं मला वाटतं. त्यात त्यांनी एक वाक्य वापरलं. मला वाटतं विजय कथांचा पहिल्यांदा उल्लेख झाला पूर्ण या प्रचाराच्या ह्याच्यात, साहेबांकडनं वैयक्तिक, की आज या ठिकाणी विजय कथा साहेबांची आठवण आल्यापासून राहत नाही. आणि त्यांचा वारसा त्यांचा विचारांचा वारसा काहीतरी आम्हाला पुढे चालवतील. मग तिथं माझं ट्रिपिंग पॉईंट ते शेवटचं होतं माझं, की तुम्ही असं नाही करू शकत. तुम्हाला सगळं माहिती आहे. मग नंतर तुम्ही प्रचारासाठी नाव वापरा, जेव्हा त्यांनी तालुक्यासाठी काम केलंय, सगळं आयुष्य त्यांनी जे काय तुम्हाला कौतुक करते करा. पण तुम्ही कंपॅरिझन करताय सरळ सरळ, ते योग्य नाही. तर तुम्ही तो व्हिडिओ परत बघा. वसंतरावच्या खाली खात आलाय खात्यावरती, तो माझाच हात आहे. अजून कुठला व्हिडिओ असेल तो कम्प्लीट फुल तुम्हाला दिसले, त्यात दिसेल तुम्हाला की मीच उठलोय, मीच त्यांना थांबवलंय आणि त्यांना खालती बसायला रिक्वेस्ट केली. याच्या पलीकडे आता अजून काय करणार म्हणजे दुसरं काही नव्हतं, कारण ते ऑलरेडी बोलून झालं होतं त्यांचं. त्यांना तिथं बसवणं गरजेचं होतं पहिल्या खाली, की अजून काहीतरी. तरी मला वाटतं त्यांनी शेवटच्या टप्प्यात काहीतरी अजून एक पॉईंट उपस्थित केलाच होता. पण या सगळे राजकारणाचा होता. आता काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. आगामी काळात आपण सगळे राजकारण सगळे सामाजिक काम नक्की करणार आहे. मी तुम्हाला जसं म्हटलं मगाशी, मी थोरात साहेबांना कुठलंही पद मागितलेलं नाही. काही माझ्या वाटाघाटी काही झालेलं नाहीये. काम मी करत राहणार आहे. आजपर्यंत खताळे पटेल म्हणून तालुक्यात काम करतोय. जे काही खारीचा वाटा असेल तर ते चालू ठेवणार आहे. साहेबांना वाटलं ते जबाबदारी द्यायची, साहेब देतील जबाबदारी. विचारधारा बघितली, मला त्यांचा बऱ्यापैकी चेहरा पहिले मोदी सामने दिसायचा. तेव्हा वाटायचं काय स्ट्रिक्ट कार्यक्रम होता त्यांचा. दादांचा पण सेम प्रकार होता. पुढे जाताना खालती जेव्हा बघत गेलो मी, तर खालती सेम पॅटर्न होता राजकारणाचा. त्यात काही बदल नव्हता, स्ट्रक्चर सेम होतं. मग काम करायचं, मग काही चर्चा झाल्या माझ्या. मला बोललं गेलं किंवा काँग्रेसमध्ये काम कर. खूप लोकांनी चर्चा केली. मला प्रत्येकाकडनं थोरात साहेबांबद्दल पॉझिटिव्हच ऐकायला मिळालं. माझ्या मनात एक प्रश्न आला, की मी लहानपासून म्हणजे जन्मापासून म्हटलं तर जन्मापासून काही कानावर पडत असेल की खताळ आणि थोरात हे विरोधक आहेत. मला म्हटलं तुला तुझ्या काम करायचं काम कर, काही प्रेशर नाही आमच्याकडे. तुला पक्षात यायचं नसेल तरी नको येऊस, काही अडचण नाही माझी, पण तुझा निर्णय तू घे. तर ते
बेसिक काँग्रेस आमचं आता जन्मापासून हा विचार हे ऐकून तुम्हाला म्हटलं तर जन्मता काँग्रेसच ऐकतोय. तर ते काँग्रेसच्या रक्तात होतच, ते कुठे गेलं नव्हतं. आता विरोधाला विरोध करायचा ते पण एक वय होतं माझं, तो केलं परत आलोय आज. चूक ते माझी इच्छाच होती, त्यामुळे इलेक्शन नंतर बसून वाटाघाटी काय करायचे तो माझा इंटरेस्ट नव्हता कधीच. परत मग आता छान. नाही नाही ते मित्रमंडळींना आले पाल्ले. निपक्ष रोखोक तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक ह्या रोखोक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या MH ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.